नमस्कार. या व्हिडिओमध्ये स्मार्ट शेती ॲपवर मागच्या खरीपाचं उत्पादन कसं भरायचं ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी तुम्ही लॉग इन करून होम स्क्रीनवर या. तुम्हाला तुमच्या गटांची यादी दिसेल. ज्या पिकाच्या गटासाठी तुम्हाला ही माहिती भरायची आहे त्या गटाच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या गटाची माहिती या निळ्या बटनावर क्लिक करा. आता गटाचं नाव, गट क्रमांक, गटाचं पीक आणि खाली काही विभाग दिसतील. मागच्या खरीपाचं उत्पादन भरण्यासाठी आपल्याला गटशेतीची तयारी या विभागावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मागच्या खरीपाचे उत्पादन या उपविभागावर क्लिक करा. इथे सर्व सदस्यांनी त्यांचं मागच्या वर्षीचं प्रति एकर उत्पादन भरल्यानंतरच या विभागाचा 1 गुण मिळेल अशी सूचना दिलेली आहे. त्याच्या खाली आपण ज्या गटासाठी माहिती भरतोय त्याचं नाव आणि पीक दिलं आहे. तसेच ज्या सदस्यासाठी ही माहिती भरली जाते, म्हणजे इथे मी माझं स्वतःची माहिती भरते तर माझं नाव दिसतंय, तर ज्या सदस्यासाठी ही माहिती भरली जाते त्याचं नाव दिसतं. मग पहिला प्रश्न विचारला जातो की तुम्ही मागील वर्षी सोयाबीन पीक घेतलं होतं का? माझा गट सोयाबीनचा आहे म्हणून इथे मला सोयाबीन पिकाविषयी विचारणा केली आहे. जर मी मागच्या वर्षीही सोयाबीन पीक घेतलं असेल तर होवर क्लिक करायचं आणि मग मागच्या वर्षी या पिकासाठी मला प्रति एकर किती क्विंटल उत्पादन झालं होतं ते भरायचं आहे. हे उत्पादन भरून झाल्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की मागच्या वर्षी तुम्ही आंतरपीक घेतलं होतं का? जर आंतरपीक घेतलं असेल तर होवर क्लिक करा. आंतरपीक घेतलं नसेल तर नाहीवर क्लिक करा. जर आंतरपीक घेतलं असेल तर होवर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या यादीमधून कुठलं आंतरपीक घेतलं होतं त्याचं नाव निवडा आणि त्याच्या खाली या आंतरपिकाचं प्रति एकर उत्पादन क्विंटलमध्ये भरा. लक्षात घ्या, इथे उत्पादनाच्या सगळ्या व्हॅल्यू या क्विंटलमध्ये भरायच्या आहेत आणि एका एकरात किती क्विंटल झालं असं हे उत्पादन आहे, म्हणजेच प्रति एकर उत्पादन क्विंटलमध्ये आपल्याला भरायचं आहे. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर खाली दिसणाऱ्या सेव्ह करा या बटनावर क्लिक करा. आपली एंट्री सेव्ह होईल आणि आपल्याला एक स्टार सुद्धा मिळेल. एंट्री यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज दिसेल. इथे किती सदस्यांनी मागच्या खरीपाची माहिती भरली आहे त्याची संख्या दिसेल आणि गटात एकूण किती सदस्य आहेत ते सुद्धा दिसेल. तसेच ज्या ज्या सदस्यांची माहिती भरून झाली आहे त्यांच्या नावासमोर टिकमार्क दिसेल. निमंत्रक स्वतःसोबतच इतर सदस्यांसाठी सुद्धा ही माहिती भरू शकतात. उदाहरणार्थ, इथे सगळ्यात वरती दिसणाऱ्या प्रियंका काळे या सदस्यासाठी ही माहिती मला भरायची आहे, तर त्यांच्या नावासमोर दिसणाऱ्या निळ्या एडिट बटनावर क्लिक करायचे. मग प्रियंका काळे यांच्यासाठी हाच मागच्या खरीपाचा फॉर्म ओपन होईल. आता इथे बघा, सदस्याचं नाव प्रियंका काळे असं आलंय. इथे पुन्हा एकदा प्रश्न विचारला जाईल की तुम्ही मागील वर्षी सोयाबीन पीक घेतले होते का? म्हणजेच ज्या सदस्यासाठी आपण माहिती भरतोय त्यांनी मागच्या वर्षी सोयाबीन पीक घेतलं होतं का? जर घेतलं असेल तर होवर क्लिक करायचे. जर घेतलं नसेल तर नाहीवर क्लिक करायचे. नाहीवर क्लिक केल्यानंतर जे कुठलं पीक मागच्या वर्षी घेतलं असेल ते दिलेल्या यादीतून निवडायचे. उदाहरणार्थ, इथे मी मका पीक निवडते. त्याच्यानंतर जे पीक घेतलं होतं, उदाहरणार्थ मका, त्याचं मागच्या वर्षी एका एकरमध्ये किती क्विंटल उत्पादन झालं होतं ते इथे भरायचं. उदाहरणार्थ 12 क्विंटल. त्याच्या खाली पुन्हा एकदा प्रश्न विचारला जाईल की मागच्या वर्षी तुम्ही आंतरपीक घेतलं होतं का? या सदस्यांनी जर आंतरपीक घेतलं असेल तर होवर क्लिक करा आणि त्या आंतरपिकाची माहिती भरा. जर आंतरपीक घेतलं नसेल तर नाहीवर क्लिक करा. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह करा या बटनावर क्लिक करा. आपली एंट्री सेव्ह होईल, आपल्याला स्टार सुद्धा मिळेल आणि आता इथे बघा, आपण ज्या सदस्यासाठी माहिती भरली होती त्यांच्या नावासमोर टिक मार्क, म्हणजेच माहिती भरून झाली असं टिक आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वतःसाठी किंवा निमंत्रक असाल तर इतर सदस्यांसाठी सुद्धा मागच्या खरीपाचे उत्पादन ही माहिती स्मार्ट शेती ॲपवर भरू शकता.